तर आता आपण ब्लॅक टी करणार आहोत. त्याच्यासाठी एकतर एक कपभर पाणी घ्यायचं, कपभरची हवं असेल तर कपभर पाणी घ्यायचं आणि ते उकळत ठेवायचं. तर पाणी उकळतंय, गॅस मोठा केलाय मी. वेळ लागेल उकळायला. तो वरती आपण चहा काढून घेऊ कपात. हा, बघा चमचावर चहा आहे. दिसतंय 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 दिसला, नीट दिसला. ओके, हा चमचावर चहा आहे, तो मी कपात टाकला. ओके, चहाचं हे ठेवलं तर जागेवर नाही, आई ओरडेल. तर हे पाण्याला आली आहे उकळी, यायला सुरुवात झाली. पण असं रटारट उकळलं पाहिजे, एकदम कडक उकळलं पाहिजे. तोपर्यंत आता समोर खिडकीत काय दिसतंय बघूया. काहीच दिसत नाहीये. तर हा आहे आपला कप. थोडा ओला होता वाटतं. येते उकळी येते. छान गॅस होता काही. तर आता आपण एक डिश घेऊया, जी आपल्याला झाकण म्हणून ठेवायला लागेल. पाण्याला उकळी आलेली आता पाणी खाली. पण आता कपात पोचूया या चहाच्या पुडीवर. लगेच त्याच्यावरती झाकण, कुठे गेलं झाकण ठेवून घेऊया. आता 2-5 मिनिटं टाइमपास. डिडिंग 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 डिडिंग. ह्या कपात मी घेतल्यामुळे मला चहा काढायला दुसरा भेटला, खरं नाही. रंग तर छान आलेला दिसतोय. तर मग आता एक कपात घेतलं तर नकोच, एक ग्लास घेऊया. एवढा मोठा घर लागला. ठीक ठीक, हा ठीक, हा ठीक, हाच ठीक आहे. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे कपाने असं धार पडणार नाही. हा, ठीक आहे. एका हाताने पकडून दुसऱ्या हाताने करणं म्हणजे ग्रेटेस्ट काम. दिसल सुंदर झालं. रंग दिसतोय का? दिसतोय सुंदर. अडुळसा नाहीये, ती विस्की आहे. हा आहे चहा, प्युअर चहा. ना दूध ना साखर ना काही, फक्त आणि फक्त चे 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 चे, हा 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 हा. टिंग टिंग टिंग.